अनेक वर्षांपासून प्रत्यक्ष शेती करत असूनही महसूल दप्तरी नावाची नोंद होत नसल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आता आरपारची लढाई सुरू केली आहे. शासकीय क्लास 1 जमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी आजपासून थेट स्वतःच्या शेताच्या धुऱ्यावरच बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. वन जमिनीवर अनेक वर्षांपासून प्रत्यक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांची नोंद गाव नमुना क्रमांक 1 गाव नमुना 1 आणि गाव नमुना क्रमांक 12 सह इतर महसूल अभिलेखात घेण्यात यावी, तसेच प्रशासनाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे. वहितीत आणि ताब्यात असलेल्या शेतीच्या धुऱ्यावरच हे बेमुदत आमरण उपोषण सुरू केले जात आहे. भारतीय समता संघटनेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. महसूल प्रशासनाकडून सातत्याने होणाऱ्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांवर ही वेळ आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून नरहरी गवई, भारतीय समता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आम्रपाल वाघमारे आणि जिल्हाध्यक्ष महेंद्र खंडारे यांच्यासह उपोषणास बसणारे असंख्य शेतकरी उपस्थित होते. भारतीय समता संघटनेच्या वतीने उद्या दिनांक 11 ऑगस्टपासून जे आमचे अतिक्रमणधारक जे लोक आहेत ते आपापल्या शेतामध्ये ते आमरण उपोषण करणार आहे. या प्रशासनाने इतक्या दिवस त्यांना केवळ फक्त हे करू ते करू असं केलं नाही. आमचा विषय असा आहे की शासनाच्या नियमाप्रमाणे ज्यांच्याकडे जुनी कागदपत्र आहेत त्यांना शासनाच्या GR प्रमाणे त्यांना त्यांचे भाडेपट्टे त्यांना तात्काळ मिळाले पाहिजेत. या संदर्भात ही मंडळी जोपर्यंत त्यांना भाडेपट्टे मिळत नाही तोपर्यंत हे आपापल्या शेतामध्ये हे त्या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहे. जर त्या शेतांमध्ये या गोरगरीब लोकांच्या जर जीवितवास काही धोका झाला तर याला हे शासनच जबाबदार राहील. आपण काही मागणी केली आहे का जिल्हा प्रशासन किंवा वन विभागाला? हो, आम्ही आता सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे. परत आज एक स्मरणपत्र सुद्धा त्यांना देत आहे की उद्यापासून ही सर्व मंडळी आमची आपापल्या शेतामध्ये उपोषणाला बसणार आहे. भाषेपारधी समाजाची महिला सर चंदाबाई दीपू पवार, तालुका खामगाव, राहणार आम्ही घारवड शिवारात, रायदर उजाड गाव आहे. रायदरमध्ये आम्ही राहतो. कारण की तिथं माझं शेत माझ्या सासऱ्यांनी सुद्धा काढले. माझ्या सासरेबापासून आम्ही शेत वैती करत आहोत तिथं. आणि त्या शेतामध्ये माझं घर कुटुंब सहित आहे. तिथंच राहत असतो आम्ही. अजून आम्ही दरवर्षीप्रमाणे इथं आदेशासाठी येतो. सर आदेश करतात आपले कलेक्टर साहेब. 30-35 वर्ष झाले सर आम्हाला तिथे. तुमची मागणी काय? आमची मागणी एकच आहे की आम्हाला पीक पेरा, आमचे जे पिकं आहात आता ते पीक पेऱ्याचा आमचा सर्वे झाला पाहिजे. आणि सर्वे झाला तर कुठं आम्हाला त्याचा काय आधार भेटेल आपल्या याचा भाडेपट्ट्याचा. जर तिथं आम्हाला कोणताही आम्ही वारंवार कागद देतो, निवेदन देतो की सर तुम्ही आमचे येऊन पंचनामे करा. तिथं पीक पेरला आमच्या ज्वारी, बाजरी, सोयाबीन याचा सर्वे जर केला तर आमची नोंद होईल कुठं. या उपोषणाला बसणार आहे का? त्याच्यासाठी आमचा जर निर्णय जर पीक पेऱ्याचा जर सर्वे नाही झाला नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण मधून उठणार नाही. जोपर्यंत आमचा निर्णय लागत नाही, पीक पेऱ्याचा सर्वे होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार. आमची मागणी एकच आहे की शासनाची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचा पीक पेरा हा झाला पाहिजे. सुरुवात माझं गाव नायदिवे आहे, खामगाव तालुका. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आम्रपाल भाऊ वाघमारे यांनी मला जिल्हाध्यक्ष पद दिल्यापासून सुरुवात हे आता उद्या 11 ऑगस्ट 2026 पासून या शासनाच्या जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचा पीक पेरा झाला पाहिजे. तर सुरुवात खामगाव तालुक्यामधून आहे. खामगाव तालुक्यातून सुरुवात झाली की आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये आमरण उपोषणाने बसणारा. आम्ही खामगाव तहसीलदार साहेबांना बी निवेदन दिलं, कलेक्टर साहेबांना बी निवेदन दिलं की बा जोपर्यंत आमच्या शासनाच्या जमीन आमच्या ताब्यामध्ये वैते त्याचा पीक पेरा होत नाही तोपर्यंत आम्ही खामगाव तालुक्यातला जो परिसर आहे त्यातल्या आम्ही आपापल्या शेतामध्ये उपोषणाला बसून जोपर्यंत आमचा पीक पेरा होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण उठणार नाही.